ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, शैलजा राजे लिखित एका कथेचं कथन करते आहे. शीर्षक आहे कपिला षष्ठी. या आयुष्याची 65-66 वर्ष मी जगले तर कदाचित मला पुन्हा कपिला षष्ठी हा दिवस दिसेल. पण गेली कित्येक वर्ष मी हा शब्द ऐकत आले आहे. कपिला षष्ठी म्हणे 60 वर्षांनी एकदा येते. तसंच असावं, कारण कोणे एके दिवशी मला प्रथम ताई दिसली. त्यावेळीची सर्व आठवणात जागी नाही, एकच गोष्ट पूर्ण लक्षात राहिलीये. ती म्हणजे एका सोवळ्या बाईनं माझ्या आईचा आमच्या देखत गालगुच्चा घेतलेली. तिनं आईचा नुसताच गालगुच्चा घेतला नव्हता, तर आई जशी ज्या आवाजात, ज्या ठेक्यात आमच्याशी बोलायची, त्याच ठेक्यात ती आईला म्हणाली होती, कार्टे, आज फावलं हो ग तुला माझ्याकडे यायला. बरा नेमका मुहूर्त साधलास. मी भेदरून पाहत होते. आई आता रागवणार, संतापणार, काही बोलणार न मग. पण छे, तसं काहीच झालं नाही. आई खालच्या आवाजात बोलली, का आज आणखी कोणी? आईचं वाक्य पुरं व्हायच्या आत ताई गरजली, आणखी कोणी मसणा पाहुणा यायचा असला तर येईल. तू आली आहेस ना पोरं घेऊन, तुला कशाला हव्या नसत्या उठा ठेवी? आणि पोरांचा बापूस येणार आहे का? हो, 12-1 पर्यंत येतो म्हणाले. बरं आहे हो हे, काल येऊन गेले, मला बोलायचं नाही का? आयत्या वेळी चल म्हणाले. माझीही थोडी धावपळच झाली. आईचा आवाज अजूनही पडलेलाच. आईचा असा आवाज फारसा कधी ऐकायला मिळत नव्हता. मला नवल वाटत होतं न त्याच नवलानं मी ताईकडे पाहत उभी होते. ताई मला एकदम आवडून गेली. आम्ही 4 मुलं, आई, दादा, एकदम 5-6 माणसं ऐनवेळी उपटलो होतो. पण ताईच्या चेहऱ्यावरचं हसू अगदी ताज्या टवटवीत गुलाबासारखं छान दिसत होतं. आईशी 4 शब्द बोलून ताई झपाट्यानं कामाला लागली. मी एक नवलाईनं पाहत होते. ताई एकटी सगळी कामं करत होती. मला वाटतं आम्हा मुलांच्या पुढ्यात तिनं गुळपापडी न मुरमुऱ्याचा चिवडा असं काहीतरी दिलं असावं आणि आईला वाचायला. तिचा तो ठसक्यातला आवाज ऐकू आला, आता सगळं उरकते, कुणी आत येऊ नका छळायला. सारंच नवलाचं वाटत होतं. आईला काम नाही, काम करताना चिडचिड नाही, भांड्यांचा आवाज नाही. आम्ही बहिणी खेळात दंग झालो. पण माझा खोचक स्वभाव मला स्वस्थ बसू देत नव्हता. मी हळूच स्वयंपाकघरात डोकावले. आम्ही गेलो तेव्हापेक्षा वेगळंच पातळ ताईच्या अंगावर होतं. चोळी नव्हतीच. ताईची सोनपुतळी पाठ पुरण वाटताना मागे पुढे हालत होती, जसा काही लखलखता सोन्याचा पत्राच मागे पुढे होत होता. ताटभर पदार्थ पानात होते. हे सारं ताईनं एकटीनं केलं होतं. आधीच आवडून गेलेली ताई मला जास्तच आवडली. त्या दिवशी म्हणे कपिला षष्ठी होती. ताईची आठवण झाली की मनात येतं, ताईसारखी माणसंही अशीच कधीतरी कपिला षष्ठीच्या योगानं भेटत असतात. त्या दिवशी खूप संध्याकाळ झाल्यावर आम्ही घरी निघालो. दादांनी कनवटीची कसली तरी पुडी हळूच ताईच्या हातात ठेवलेली मी पाहिली. मार खायची सवय असलेली मी गप्प कशी बसू?
मी विचारलंच, ते काय आहे? विषाची पुडी आहे, समजलं? ताईनं उत्तर दिलं. आईनं पाठीत धपाटा घातला न म्हणाली, असलीच कार्टी आहे ही. असू दे, मारू नकोस तिला. पोरं अधिक झाली असली तर दान करून टाक. पोरीची जात, केली चौकशी, आपण हवं ते उत्तर द्यावं. आता तर मी ताईच्या पुरत्या प्रेमात पडले. मग दर 8-15 दिवसांनी मी दादांच्या मागे लागून ताईकडे जायची. ताई कुठेतरी माधव बागेत, अशीच कुठली तरी बाग होती, तिथं राहत होती. आम्ही ट्रामनं जात होतो. एवढं चांगलं आठवतंय, दादा संध्याकाळी न्यायला आले की ताईनं म्हणावं, राहू द्या तिला, शाळेला सुट्टी आहे ना 2-3 दिवस. कारण आल्या आल्या मी ताईला सांगितलेलं असायचं, मला चांगली 2-3 दिवस सुट्टी आहे, मी राहणार आहे. त्यावेळी ताई बरं म्हणायची आणि संध्याकाळी दादा आले की माझी वेणीफणी घालून माझी पाठवणी करायची. माळ्याकडून मला हवी ती वेणी घ्यायची. हिरवा चाफा, मदन बाण, जुई. गिरगावातले ते माळी दुपारी 3 नाही वाजले तर दारावर ओरडत यायचे, चाफा, चमेली, मोगरा, सायली. ताईनं तेवढ्या दिवसात जेवढ्या वेण्या मला माळल्या, तेवढ्या नंतरच्या संबंध हयातीत मी माळल्या नसतील. माझ्यातली फुलांची आवड बहुधा ताईमुळेच आली असेल, किंवा असलेली वाढली, सजली असेल. ताई सोवळी होती. पांढरी स्वच्छ पातळं तिच्या अंगावर असायची. त्या पातळांना काठपदर नसायचा, पण ताईच्या अंगावर त्या पातळांनाच एक वेगळी झळाळी यायची की काय कोणास ठाऊक. अंगात चोळी नसायचीच बहुधा, पण ताई पदर अशा काही खुबी न घ्यायची की ताईनं चोळी घातली आहे की नाही हे कळूच नाही. ताई आमची कोणी नव्हती, जातीची सुद्धा नव्हती, पण दादांची गुरु भगिनी होती. आमच्याकडे असलेला महाराजांचा फोटो ताईकडेही होता. त्या फोटोची ती मनोभावे पूजा करायची. ताईचं एक वाक्य मला आठवतं, चांगलं आठवतंय. पूजा झाली की ताई मस्तक त्या फोटोवर टेकवायची न म्हणायची, देवा, सद्गुरु राया, साऱ्यांचा बोज तुझ्या माथी रे बाबा, करता करविता तूच. ताईच्या एकूण वागण्याचं मला नेहमीच कोडं पडायचं. मला वेणी घेतली की ताई तुटक उत्तरं द्यायची. एरवी ताई खूप गोष्टी वेल्हाळ होती. तिचा गोष्टींचा खजिनाही खूप मोठा होता. दुपारी चटाईवर पडल्या पडल्या ताईच्या गुबगुबीत कुशीत शिरून गोष्टी ऐकण्यात मज्जा यायची. कुठल्या कुठल्या गोष्टी सांगाव्या तिने, सांगताना ती स्वतःच रंगून जायची. ताई एकटीच राहत होती, पण जागा छान मोठी होती. पुढली खोली ना स्वयंपाकघर. स्वयंपाकघर मोठं होतं. ताईचे सगळे व्यवहार तिथेच व्हायचे. दुपारची विश्रांतीही स्वयंपाकघरातच. मधली खोली बहुधा बंदच असायची, कारण पुढच्या खोलीला 3 दारं होती. एक आत यायला, एक मधल्या खोलीत जायला, न स्वयंपाकघरात जायला. एक दार सदा बंद. ताईचे देवही स्वयंपाकघरात. मधली खोली आहे हेच मला किती दिवस माहिती नव्हतं. ताईकडली माझी वर्दळ तशी अलीकडे वाढली होती. शेजारी 2-3च बिऱ्हाडं होती. कुणी मोठे शेटे व्यापारी होते असं एकदा सहज आई बोलली होती, म्हणून मला कळलं होतं. त्यांनी आपल्या पुढ्यातल्या गॅलरींना जाळीची दारं केली होती. बैठी चाळ. ताईच्या दारापुढं काही नव्हतं. त्यांच्या त्या जाळीच्या दाराआड बैठक असायची. ताईकडे राहायला गेले की कधी कधी त्या गुजराती बिराड्यांच्या घरी फेरी मारायची. सुरेख पितळी चकचकीत कपड्यांचे झोपाळे हेच माझं खरं तिथे जाण्याचं मुख्य आकर्षण. त्या गुजराती बायका काय बोलायच्या ते मला कळायचं नाही, पण ताईला मात्र मी तिथे गेलेलं फारसं आवडायचं नाही. न रागवता ती मला म्हणायची,
किती श्रीमंत माणसं, आपण नाही जाऊ त्यांच्याकडे. माझ्या दृष्टीने ताईही श्रीमंतच होती. छान छान खायला द्यायची. मला जरीचा एक परकर पुलकाही तिने शिवला होता. जाईन त्यावेळी ती वेणी घ्यायची. चांगली महागाईच्या वेण्या घ्यायची. 2-2 आणे सहज द्यायची. अशी ताई गरीब हे मानायला मी तयारच नव्हते. मी म्हणायची, तू पण श्रीमंतच आहेस की ग. ताई नुसती हसायची. पण त्या तेवढ्या वयातही मला कळायचं, ताईचं हे हसणं नेहमीचं नाही. एरवी लुकलुकणारे ताईचे निळे डोळे अशा वेळी कसे गढूळ पाण्यासारखे वाटायचे. ताई बालविधवा होती. तिला म्हणे सासर माहेरचं कुणीही नव्हतं. माझी आठवण ही जवळजवळ 50 वर्षांपूर्वीची. मी ताईला प्रथम पाहिलं तेव्हा असेन जेमतेम 4 वर्षांची. आणि नंतर 1-2 वर्षात काय माझं जाणं येणं वाढलं होतं तेवढंच. पण नंतर मी किती मागे लागले तरी दादा तिकडे मला न्यायचे नाहीत. रागावून गप्प बसवायचे किंवा कधी ताईनेही निरोप धाडला नाही. नाहीतर कुणाला तरी ताई मला घ्यायला पाठवायची. निदान निरोप तरी धाडायची. ते सारंच एकाएकी बंद झालं आणि आज मला पक्क आठवतंय, त्या दिवसापासून हे सारं बंद पडलं. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे ताईच्या पुढ्यात झोपले होते. मला झोपही लागली होती. जागी झाले तर ताई नव्हती. उठले पुढल्या खोलीत जायचं दार उघडं दिसलं. मी सहज आत गेले. ही मधली खोली ताईची नव्हतीच मुळी. तिथं एक सुरेख काचेची चित्र असणारा पलंग होता. रंगीत पातळ होती न. सगळ्यात मला मजा वाटली म्हणजे खूपसे केस कसे छान विंचरून खुंटीला टांगले होते. तो प्रकार वेगळाच होता. त्याला मी गंगावन म्हटलं नसतं, कारण त्या केसांना वरपर्यंत टोपी होती. आता कळलंय तो वीग होता. ताईचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. मी एखादी अजब गोष्ट पाहायला मिळावी तशी त्या खोलीचं निरीक्षण करत होते. हे असलं काही मी कधीच पाहिलं नव्हतं. त्या केसांवरून हात फिरवत ताईला विचारलं, ताई, हे केस कोणाचे ग? ताई केवढ्यांदा दचकली. मला घेऊन पटकन बाहेर आली. म्हणाली, कार्टे, झोपली होतीस ना? पण उठले. ताई, ती खोली कुणाची ग? काय छान आहे. आणि ते केस कशाला ग टांगून ठेवले? पण ताईने मला उत्तरच दिलं नाही. तिचा अवघा चेहरा कसा विद्ध झाला होता. कसलं तरी खूपसं दुःख तिला झालं होतं. मला तिचा तो चेहरा बघवेना. मी तिच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाले, ताई, काय होतंय तुला? तुझ्या पाठीला बाम लावू? माझ्या हातून आपल्या सोनपुतळी पाठीला बाम लावून घेणं ताईला फार आवडायचं. आणि मला ताईची ती मऊशार पाठ, गोरी गोरी. माझी आईही गोरीच होती, पण ताईचं गोरे पण वेगळंच, झगमगणारं. पण त्या दिवशी माझ्या गळेपडूपणाचा काही उपयोग झाला नाही. ताईने मला वेणी घातली. मला चांगलं आठवतंय. चांगली 3 रंगी वेणी होती ती. मरवा, जाई आणि अबोली यांनी गुंफलेली. वेणीवर कलाबूत लावलेली. काचेचे मोर, चिमणे असलेले रंगीत आकडे लावून तिनं माझं पिळाचं चक्कर घातलं. दादा मला न्यायला आले तेव्हा माझी पापी घेतली ना अख्खा 1 रुपया दिला मला. ताई मला नेहमी पैसे द्यायची, पण 2 आणे मधल्या सुट्टीतल्या चिंचा, बोरं, चॉकलेटचा बाप म्हणजे चिक्की हे आता समजतंय घ्यायला ते मला खूप दिवस पुरायचे. एखाद्या पैशाची मी चित्र काढायला वहीही घ्यायची. दगडी पेन्सिलींची तर कितीतरी खोकी ताईने दिली होती. वर्गात पेन्सिलीच्या बाबतीत मीच श्रीमंत होते. माझी ताई हा माझ्या वर्गातल्या मुलामुलींचा कुतूहलाचा विषय होता. एरवीही मला ताईकडून निघताना वाईट वाटायचं, पण मी कधी रडायची नाही.
त्या दिवशी निघताना ताईने रुपया हातात दिला मात्र मला एकदम रडू आलं. मी दादांचा हात धरून निघाले तेव्हा ताई दारात उभी होती. याच गढूळ चेहऱ्याची, पडलेल्या चेहऱ्याची. ताईला मी शेवटचं पाहिलं ते त्याच दिवशी. मग किती हट्ट केला तरी दादांनी नाही नेलं. ताईनं बोलवलं नाही. बालसुलभ वृत्तीनं मीही ताईला हळूहळू विसरले आणि जवळजवळ 5-7 वर्षे मध्ये गेली. एक दिवस आईला सांगताना ऐकलं, ताई गेली. तिला पोहोचवायलाही म्हणे कोणी नव्हतं. शेठजींनी भाडोत्री माणसं बोलवून घेतली, दवाखान्यात नेली. आपल्याला तरी कळवायचं, आई कळवळून म्हणत होती. उपयोग नव्हता. ताईनंच तसं निक्षून बजावलं होतं. सुटली. फार काच काढली बिचारीनं. आता वयानुरूप शब्दाचे अन्वयार्थ कळायला लागले होते. ताईनं काच काढला. कुणाचा? ते शेठजी कोण? ताईच्या त्या मधल्या खोलीचं गुप्त स्वरूप सारी कोडी हळूहळू उलगडत गेली. ताईचं ते सात्विक तेजस्वी रूप, आपल्या हातून होईल तेवढं दुसऱ्यासाठी करण्याची तिची धडपड, पाप पुण्याचा सारा जोजार आपल्या गुरुच्या पायी ठेवणारी ताई. ताईची एक नवी ओळख आई दादांच्या बोलण्यातून झाली, माझी मलाच जाणवणारी. ताई बालविधवा होती. कळतं अशा वयात तिला विद्रूपही करण्यात आलं होतं, पण मुळातलं बावन कशी सौंदर्य त्यातूनही उजळत होतं. थोडी मोठी झाले, आईच्या विश्वासाला पात्र झाले न मग एक दिवस ताईचा विषय काढला. आईच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाली, फार फार प्रेमळ होती ग. तू नको ते पाहिलंस. तुझ्या मनावर त्याचा काही परिणाम होऊ नाही म्हणून मग तिनं तुझ्याकडं पाठच फिरवली. ते शेठजी एकदा हिच्या सासरी गेले होते. सासर गरिबीचंच. म्हणाले, हिला कामाला लावतो, पोरीप्रमाणे वागवतो. कसलं काय न कसलं काय, त्यानं हिला पार धुतली. मग त्याच्याच पाशी राहिली. दिवसाची ताई न रात्रीची ताई. अगदी वेगळ्या 2 बायका ग. भारी छळायचा मेला. सगळं सोसायची. सासर तोडलं, माहेर तोडलं बिचारी. बायकांचा जन्मच मेला वाईट. आई खूप खूप बोलत होती. हवं नको सारं सांगत होती. मला ते काहीही ऐकू येत नव्हतं. दिसत होती सोनपुतळी पाठ. पुरण वाटताना मागं पुढं होणारी, त्या कपिला षष्ठीला पाहिलेली. त्या पाठीचीच माझं खरं नातं जडलं होतं. पुरणपोळीसाठी तिमलेली कणिक पाहिली की अजून मला ताईच्या त्या मौशार पाठीची आठवण होते. मी बाम लावता लावता कितीकदा तरी त्या पाठीवर हात टाकून निवांत झोपलेली आहे. ताईच्या ठसकेबाज आवाजालाही एक वेगळंच मार्दव होतं. किती वर्षे झाली. कुणी परवा म्हटलं, कपिला षष्ठीचा योग तरी दुर्मिळच. जगलो वाचलो तर गंगा तीरी स्नान करावं म्हणतो. आणि मला ताईची आठवण आली. त्या कपिला षष्ठीला मला एक गंगाच भेटली होती. मी कितीदा तरी त्या स्नेहधारेत नाहून निघाले. आता आणखी एखादी कपिला षष्ठी आली काय न नाही आली काय, सारं सारखंच. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.